नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्य काँग्रेसने निवडणुकीदरम्यान 5 गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी गृहलक्ष्मी योजनेला आज बुधवारपासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व इतर मतनरी महोदय उपस्थित होते. गृहलक्ष्मी अंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेच्या बँक खात्यात दरमहा 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान योजनेत पारदर्शकता यावी यासाठी प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार आहे. एका ठिकाणी आरोग्य अधिकारी तर दुसऱ्या ठिकाणी मीडिया प्रतिनिधी असल्याचे सांगून आयुष्य वैद्यांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुष्य फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून बेळगाव शहर व परिसरात तोतया अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून आयुष्य डॉक्टरना ब्लॅकमेल करत आहेत असा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात बेळगाव जिल्हाधिकारी, पोलीस वरिष्ठाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. बेळगाव शहर व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून खरीप हंगामातील भात रोप लागवड व इतर कामांना जोर येणार आहे. तालुक्यातील नदी नाले प्रवाहित झाले असून पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. काँग्रेस पक्षाला येत्या निवडणुकीनंतर पंतप्रधान पदाची खुर्ची मिळवण्यात कोणताच रस नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे. काल बेंगळूर येथे झालेल्या भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज्याची राजधानी बेंगळुरू येथे दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना केंद्रीय गुन्हे विभागाने अटक केली आहे. सुहेल, जाहिद, फैजल, ओमर आणि मुदस्सीर असे एकूण 5 जणांना अटक केली असून त्यातील एक साथीदार जुनैद फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. आपला थोरला मुलगा मतिमंद असल्याने धाकट्या मुलाच्या लग्नात अडसर बनल्याचा त्रागा करून घेऊन स्वतः पित्यानेच आपल्या त्या मुलाची हत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील बोरगल इथे घडली. निखिल राजकुमार मगदूम, वय वर्ष 24 असे मृताचे नाव आहे. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पित्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. भाग्यनगर 6वा क्रॉस येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते अशोक व्यंकटेश देशपांडे, वय वर्ष 80 यांचे आज बुधवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी बैलहोंगलच्या डॉक्टर अमण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांचे पार्थिव शरीर आयुर्वेदिक महाविद्यालयाला दान केले. दान केलेला देह स्वीकारताना डॉक्टर मानतेश रामण्णावर यांनी देहदानाचे महत्त्व आणि त्याद्वारे होणारी मेडिकल सायन्सला मदत याबद्दल सविस्तर सांगितले. तसेच त्यावेळी उपस्थितांना अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता देहदान करण्याबद्दल मार्गदर्शन केले. एकेकाळी शहराचे वैभव असणाऱ्या व अनेक घटनांची साक्षीदार असणारी रिसालदार गल्लीतील महानगरपालिकेच्या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने इमारत जीर्ण झाली आहे. सध्या त्यामध्ये तहसीलदार कार्यालयाचा कारभार सुरू असला तरी देखरेखीअभावी अनेक ठिकाणी गळती लागून गैरसोय झाली आहे. याकडे अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीने रिंग रोड सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बेळगुंडी गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करून आपल्या भावना व्यक्त करून माघारी धाडले. आम्हाला जमीन द्यायचीच नसल्याने तिचा भाव व फायदे सांगू नका. जमीन कसून आम्ही पोट भरत आहोत. आमच्यावर आत्महत्येची वेळ आणू नका. अशा शब्दात बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी आपल्या वेदना व्यक्त केल्या. भाग्यनगर 6वा क्रॉस कृषी कॉलनी येथे बुधवारी दुपारी 12च्या सुमारास एक जुनाट वृक्ष कोसळला. यामध्ये 2 कारचे नुकसान झाले. वनविभागाला कळवून देखील त्यांनी वेळेत या धोकादायक वृक्षाला हटवले नसल्याने वाहनांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. शहरात एकीकडे रात्रीच्या वेळी पथदीप बंद असताना दुसरीकडे मात्र दिवसाही पथदीप सुरू ठेवून विजेची उधळपट्टी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बुधवारी यरमाळ रोड, विष्णू गल्ली कॉर्नर या परिसरात पथदीप दिवसाही सुरू होते. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वत्र दमदार पाऊस सुरू झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असून अद्याप पावसाची गरज आहे. जिल्ह्यात 61% पेरणी झाली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात महिलांना मोफत बस प्रवास करता यावा यासाठी सरकारने शक्ती योजना सुरू केली. परंतु या योजनेचा मॅक्सिकॅब व्यवसायाला जबर फटका बसला आहे. मोफत प्रवासामुळे मॅक्सिकॅब, टेम्पो ट्रॅव्हलर, टमटम यांचा व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न मॅक्सिकॅब चालकांसमोर आहे. गुलमोहर कॉलनी, भाग्यनगर येथील रहिवासी कुंदा अनिल देशपांडे वय वर्ष 67 यांचे बुधवारी दिनांक 19 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला. केएलई नेत्रपेढीच्या डॉक्टर तानू भानोत व डॉक्टर रिची कचोरिया यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. कैलासवासी कुंदा व त्यांचे पती अनिल देशपांडे यांनी 5 वर्षापूर्वी नेत्रदानाचा संकल्प केला होता. खानापूर तालुक्यातील हलतार नाल्याला पूर आल्यामुळे हेम्माडगा मार्गे खानापूर अनमोड रस्त्यावर आज बुधवारी मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील नदी नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी पहिल्या कर्नाटका रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 15 आणि 16 जुलै 2023 चिकबेल्लापूर आणि बंगळुरू येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 13 जिल्ह्यातील 48 स्केटर्सनी भाग घेतला होता. बेळगाव स्केटर्सनी 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक अशी एकूण 7 पदके जिंकली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.